इथे गरमागरम टम्म फुललेला फुलका तयार झालेला आहे। नमस्कार, मी प्रतिमाज किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत फुलक्यांची रेसिपी। फुलके सर्वांनाच करता येतात, पण खास करून जी मुली घराबाहेर एकटेच राहतात त्यांना करता येत नाही। तर आज आपण फुलक्यांची रेसिपी करताना खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहे, जेणेकरून फुलके परफेक्ट करता येतील। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सर्वात आधी आपल्याला फुलके करण्यासाठी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घ्यायची आहे। तर जेवढ्या जणांसाठी आपल्याला फुलके करायचे आहे तेवढी कणिक घ्यायची आहे। तर मी इथे कणिक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ, आणि मीठ टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। फुलक्यांची कणिक भिजवताना ती खूप सैल किंवा खूप कडक अशी भिजवायची नाहीये। खूप जर सैल भिजवली तर फुलके नीट लाटल्या जात नाही, आणि खूप जर कडक भिजवली तर फुलके पण असे वातड होतात। म्हणून कणिक भिजवताना आपल्याला छान मध्यम अशी भिजवायची आहे। तुम्ही इथे बघू शकता की मी कणिक छान अशी मध्यम भिजवलेली आहे। कणिक छान भिजवून झाल्यानंतर आपल्याला ही आता 5 ते 10 मिनिटांसाठी मुरू द्यायचं आहे। पीठ मुरलं तर फुलके छान होतात। 5 ते 10 मिनिटांनंतर आपण बघूया, इथे मस्त कणिक अशी मुरलेली आहे। आता त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकल्याने गोळे करताना कणिक आपल्या हाताला चिकटत नाही, म्हणून तेल लावायचं आहे आणि फुलके पण छान मऊ होतात। तर तेल टाकल्यानंतर पीठ मळून घेऊ आणि नंतर लाटण्यासाठी इथे कणिक घ्यायची आहे। आता आपल्याला ज्या आकारामध्ये फुलका करायचा त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहे। मी मध्यम आकाराचे फुलके बनवत असते, म्हणून मी इथे मध्यम आकाराचे गोळे करून घेतलेले आहे। त्यानंतर लाटण्यासाठी पोळपाट घ्यायचा आहे आणि गोळा छान कणकेमध्ये घोळवून आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। तर फुलका लाटताना तो सर्व बाजूनी सारखा लाटला जाईल याची काळजी घ्यायची आहे। मध्ये खूप पातळ आणि काठ जर जाड ठेवले तर फुलका व्यवस्थित फुलत नाही आणि तो जाड पण होतो। तुम्ही इथे बघू शकता की फुलका छान आपला लाटून झालेला आहे। फुलके किंवा चपाती लाटताना कधी पण पीठ जास्त घ्यायचं नाही, नाहीतर ती तव्यावरती शेकताना तव्यावरती पण पीठ दिसतं आणि ताटात घेतली की ताटामध्ये पण पीठ पीठ दिसतं। नंतर मी तवा गरम करून घेतलेला आहे। गरम तव्यावरती आपल्याला फुलका टाकायचा आहे आणि तो आपल्याला एका बाजूनी झाला की पलटवून घ्यायचा आहे। पहिल्या बाजूनी पण आपल्याला खूप असा होऊ द्यायचा नाहीये, नाही तर तो फुलका असा व्यवस्थित होत नाही। नंतर आता पलटवून झाल्यानंतर पण दुसऱ्या बाजूनी थोडासा असा कोवळासाच आपल्याला ठेवायचा आहे। जर खूप कडक होऊ दिला तर फुलका वातड आणि कडक होतो। आता आपल्याला तवा बाजूला करून गॅसवरती डायरेक्ट हा फुलका शेकून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही जाळी पण ठेवून हा फुलका शेकून घेऊ शकता। तुम्ही इथे बघू शकता की फुलका असा मस्त टम्म फुगलेला आहे आणि दिसायला पण असा व्यवस्थित दिसत आहे। या पद्धतीने मी फुलके करून घेतलेले आहे। मस्त असे मऊ फुलके झालेले आहेत। अशा प्रकारे अगदी छोट्या छोट्या टिप्स वापरून जर आपण फुलके केले तर फुलके व्यवस्थित होतात, दिवसभर मऊ असतात आणि टम्म फुगतात पण। आणि जी कोणी नवीन मुलं मुली असेल त्यांना पण हे फुलके अगदी सहजपणे करता येतात। अशा पद्धतीने आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला फुलक्यांची रेसिपी सांगितलेली आहे। ज्यांना कोणाला करता येत नाही त्यांनी नक्की करून बघावे। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।